शिरूर शहर मुस्लिम जमातच्या जुन्या कार्यकारिणीची मुदत संपून बरेच वर्ष झालेले होते। त्यामुळे तरुणांनी पुढाकार घेत त्यांच्या वक्फ बोर्डकडे निवडणुकीची मागणी केलेली होती। त्यामुळे अनेक कायदेशीर प्रक्रियांनंतर वक्फ बोर्डनेही निवडणूक घेतली। यात 11 विरुद्ध 0 असा कौल लोकांनी दिला। कुठलीही मिरवणूक न काढता व गाजावाजा न करता केवळ आभार सभेचे आयोजन सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी शिरूर शहरातील उर्दू शाळेत करण्यात आले होते। यावेळी शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते। अनेकांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या। शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक पवार व शिरूर नगर परिषदेचे माजी सभागृह नेते व उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल यांनीही फोनवरून सर्वांना शुभेच्छा दिल्या। यावेळी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना नेमके काय म्हणालेत मुस्लिम जमातचे पदाधिकारी, याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूया। मुस्लिम जमातची जी इलेक्शन झाली आणि त्यात तुमचा पॅनल 11-0 विजय झालाय, काय सांगाल आपण? नक्की पॅनल कालची झालेली आहे निवडणुकीमध्ये जे काल 11-0 असा जे निकाल आलाय, तो निकाल हे एक आमच्या संपूर्ण गावाचा निकाल आहे, संपूर्ण एकजुटीचा निकाल आहे। कालचा आमचा जे निकाल होता तो शिरूर वर्सेस शहरातला पॅनल म्हणजे तरक्की पॅनल, हे काल आम्ही जे तरक्की त्यांचं विजय आहे खरं म्हणजे। तर 2023ला इलेक्शन झाले, किती वर्ष इलेक्शन झाले नव्हते आणि तुमची मागणी काय होती? आमची मागणी ही होती की 2012 ते 2023 पर्यंत लोकशाही पद्धतीने इलेक्शन व्हायला पाहिजे होते, पण ते झाले नाही। याच्यापूर्वी सिलेक्शन होत होते की बाय लोकशाही पद्धतीने मतदानची प्रक्रिया जी आहे ती होत नव्हती, पण वक्फ बोर्डने आणि हायकोर्टाच्या निकालाने ती आमच्याकडून निकाल लागला आणि 2023ला जे आता 0-11 जे निकाल लागला आहे, आम्ही शिरूरच्या सर्व जनतेला आमच्या पॅनलकडून आम्ही आभार मागतोय। आणि हे जे 11 मुतवल्ली जे निवडून आलेले आहे, हे यांचा उद्देश फक्त एवढा आहे की जी जागा आहे वक्फ बोर्डाची आणि शिरूर शहराची, याची कसं त्याच्या माध्यमातून गोरगरिबांना दुकाने मिळतील, शॉपिंग मॉल होईल, शाळा, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल आणि गोरगरिबांना शिक्षण कसं भेटणार, आणि जे साठी हा पॅनल काम करणार आहे। तर आम्ही काल जी निवडणूक जिंकलो 11-0, तर आमचं सर्वात मोठा जे सध्या आम्ही निवडणूक जिंकलो, आमच्या समोरच्या व्यक्तीविरुद्ध ज्यांच्या लढा होता, त्यांच्या जो नियोजन होतं, जे काम करायला पाहिजे त्यांनी 15 वर्षात 20 वर्षात केलं नाही, त्याच्याविरुद्ध आमचा लढा होता आणि ते लढा आम्ही यशस्वीरित्या काल पार पाडला आहे। 11-0 आम्ही आमचा पूर्ण पॅनल विजयी झालेला आहे। सर्वात महत्त्वाचं आमचं जे विजन आहे, आजच्या युगाप्रमाणे आपण 2023मध्ये आज वावरतो आहे, तर सर्वात आधी आमचा मुस्लिम समाज हा एज्युकेशनलच्या बाबतीत फार मागासलेला आहे। तर आम्हाला त्यांना पहिली सर्वात आधी आमच्या ज्या मुलं आहेत त्यांना एज्युकेशनसाठी पहिली प्रोत्साहन द्यायचं आहे आणि त्यांचं एज्युकेशन त्यांना कसं स्वस्तात फ्रीमध्ये करता येईल याचा आमचा प्रयत्न असणार। आमच्या शिरूरमधले सगळे मुस्लिम बांधवांना रोजगार कसा उपलब्ध करता येईल, त्या रोजगारासाठी त्यांना कशी जागा वगैरे उपलब्ध करता येईल ह्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। आणि आमच्या ज्या मशिदी आहेत, 4 मशिदी, त्या 4 मशिदीतले जे मुक्तदी असतात, म्हणजे जे नमाज पढत असतात रोज, त्यांचे काय प्रॉब्लेम आहे मशिदीबाबतीत, ते सॉल्व्ह करण्याचा आमचा सर्वात पहिले हा हेतू असणार आहे।